दहशतवादी हल्ल्यानंतर पहलगाममधील बैसरन येथील शेवटच्या कॅम्पमध्ये पुढे जाण्यास बंदी करण्यात आली आहे। एनआय आणि सीआरपीएफ कडून घटनास्थळी कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आलं असून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। तिथून थेट ग्राउंड रिपोर्ट आपण जाणून घेऊयात आमचा प्रतिनिधी सूरज सावंतकडून। सीआरपीएफचं जे या ठिकाणी बेस कॅम्प आहे त्या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणात आता सीआरपीएफच्या गाड्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। दुसरीकडे आपण पाहिलं तर सर्व वरिष्ठ अधिकारी या ठिकाणी पोहोचलेले आहेत। ही संपूर्ण वेस्टर्न व्हॅली त्याचबरोबर तिकडे गेलेले लोक आहेत तो संपूर्ण परिसर हा निर्मनुष्य करण्यात आलेला आहे। एरवी जर आपण पाहिलं तर हा टुरिस्ट प्लेस कायमच गजबजलेला असतो, त्यामुळे आता असंख्य सैनिक हे याच वेस्टर्न व्हॅलीच्या दिशेने गेलेले देखील आहेत। त्या खालच्या बाजूने जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षा वाढवण्यात आल्याचं देखील पाहायला मिळते। त्यामुळे एकूणच मोठ्या प्रमाणात हालचालींना या वेस्टर्न व्हॅलीमध्ये वेग आल्याचं आपण पाहतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट आणि संगारेचा मी सूरज सावंत, एबीपी माझा, पुलगामा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।